पवित्र शास्त्रातून काही शास्त्रभाग यावेळेस आपण ऐकणार आहोत। सर्वप्रथम स्तोत्राचं आपण आळीपाळीने वाचन करूया। स्तोत्र 51, दाविदाने लिहिलेलं स्तोत्र 51, पान क्रमांक 691 ह्याच्यावर आहे ते स्तोत्र 51 हे आपण आळीपाळीने वाचणार आहोत। 691 पान नंबर। स्तोत्रसहिता 51, शुद्धतेसाठी प्रार्थना। मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र त्याने बेतशेबीशी समागम केल्यानंतर नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला तेव्हाचे। हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर। तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक। मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक। माझे पाप दूर करून मला निर्मळ कर। कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे। तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे। तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे। म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निष्पृह ठरशील। पहा, मी जन्माचाच पापी आहे। माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे। पहा, अंतर्यामाची सत्यता तुला आवडते। तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे। एजोबाने माझा पापमळ काढ, म्हणजे मी निर्मळ होईल। मला धू, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल। आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हासतील। माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव, माझे सर्व अपराध काढून टाक। हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर। माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल। तू मला आपल्या पुढून घालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको। तू केलेल्या उद्धारांचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर। म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवेन आणि पातकी तुझ्याकडे वळतील। हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपर्यंतचा गजर करीन। हे प्रभू, माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णेन। देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा। हे देवा, भग्न व अनुतृप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस। तू प्रसन्न होऊन सियोनीचे हित कर, यरूशलेमेचे कोट बांधून काढ। शेवटलं वचन आपण सर्व मिळून वाचूयात। म्हणजे नीतिमत्वपूर्वक केलेले यज्ञ, होम बली, निशेष होम बली तुला आवडतील, मग ते तुझ्या वेदीवर घोरे अर्पितील। परमेश्वर करो वाचले वचन आशीर्वादित हो, त्याच्या नामाला मान महिमा आणि गौरव। आमेन। यावेळेस प्रेषितांची कृत्ये याचा दुसरा अध्याय आणि पहिली 8 वचने यावेळेस आपण ऐकणार आहोत। जुन्या करारातील पाठाच्या ऐवजी प्रेषितांची कृत्ये दुसरा अध्याय 1 ते 8 पान क्रमांक 162। प्रेज द लॉर्ड। प्रेषितांची कृत्ये याचा दुसरा अध्याय याचे 1 ते 8 वचन आपण वाचणार आहोत। पवित्र आत्म्याचे दान। नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले। आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारखे जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक असा बसल्या। तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले। त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरूशलेमेत राहत होते। तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले। ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो ते कसे? परमेश्वर वाचल्या वचनावर आशीर्वाद पाठव, त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो। आमेन। 263 वर आहेत। आपण गलती करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 16 ते 26 ही वचने वाचूया। पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन। मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही। कारण देह वासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देह वासनेविरुद्ध आहे।
ही परस्पर विरुद्ध आहे, ह्यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्म तर उघड आहेत, ती ही जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगीलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह ध्येय स्वभाव वधस्तंभ खेळला आहे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. वाचलेलं वचन देव आपल्यासाठी आशीर्वाद करो. आमेन. शुभवर्तमानाच्या पाठासाठी उभे राहूयात. आज करता नेमलेलं शुभवर्तमान मत्तेकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि पहिल्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. कृपा तू देई सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे कर्मेहि ती सदा पाळाया. त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुद्याच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आले आहे. त्याच्याच विषयी यशाया संदेश त्याच्याद्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा. या योहानाचे वस्त्र उंटाच्या केसाचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता. तेव्हा यरूशलेम, सर्व यहुदिया व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्दे नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. परंतु परुषी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळ जणास आपणाकडं बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले? यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या आणि अब्राहम आमचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, या दगडांपासून अब्रामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. आणि आत्ताच तर झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहन उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. मंडळी कृपा करून खाली बसावं. करता दिवा व आमच्या मार्गावर प्रकाश असा आहे. त्या वचनाकडे आम्ही येतो. बोल प्रभू, आम्ही तुझे दास ऐकत आहोत. आम्हाला ऐकणारं मन, समजणारं मन आणि त्याप्रमाणे कृती करणारा अंत करून तो द्यावस असे आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. 3 बाप्तिस्मे या विषयावर आज आपण थोड्या वेळ मनन करणार आहोत. 3 बाप्तिस्मे. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये 3 बाप्तिस्मे किंवा 3 प्रकारचे बाप्तिस्मे होणं अतिशय आवश्यक आहे. अर्थात पवित्र शास्त्र आम्हाला इफिस्कराच्या पत्रामध्ये पौल स्पष्टपणे सांगतो, प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच
आणि आमचा स्वर्गीय पिता जो सर्वसमर्थ देव तो देखील एकच आहे. बाप्तिस्मा एकच आहे, आपल्या सर्वांना ठाऊक आहे, ते ज्ञात आहे. परंतु आज हे 3 प्रकारचे बाप्तिस्मे म्हणजे काय आणि ह्या बाप्तिस्म्यांचा ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून आमच्या जीवनामध्ये कोणतं महत्त्व आहे, त्याचं मर्म काय आहे, त्याचं गांभीर्य किती आहे, हे पाहण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. बाप्तिस्मा आपणा सर्वांच्या परिचयाचा हा शब्द आहे. आपण प्रत्येकानं बाप्तिस्मा घेतलेला आहे. आपण सर्वजण सर्वसमर्थ देव जो पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रैक देवाच्या नावामध्ये आपण बाप्तिस्मा घेतो. परंतु बाप्तिस्मा या शब्दाचा अर्थ काय हा जर आपण थोडा सखोल पाहण्याचा प्रयत्न केला तर बाप्तिस्मा हा शब्द बॅप्टिस्टो हा मूळ लॅटिन भाषेतील शब्द, त्यातून हा शब्द आलेला आहे, बॅप्टिस्टो. आणि बॅप्टिस्टो ह्या शब्दाचा अर्थ बुडविणे. बाप्तिस्मा म्हणजे बुडविणे. मग बाप्तिस्म्यामध्ये काय केलं जातं? ज्यावेळेस योहानाने बाप्तिस्मा दिला त्यावेळेस तो काय करत असत? सर्व लोक त्या ठिकाणी यार्देन नदीच्या काठी येत असत आणि तो त्या मनुष्याला ज्याचा बाप्तिस्मा करायचा आहे त्याला पूर्णपणे पाण्यामध्ये बुडवलं जात असत आणि मग त्याला पुन्हा उभं केलं जात असत आणि ह्याला म्हणायचं बाप्तिस्मा म्हणजे पाण्याखाली बुडविणे, म्हणून त्याला बाप्तिस्मा असं म्हणत असत. आणि ही जी क्रिया आहे पाण्यात बुडवून बाप्तिस्मा देणे, संपूर्ण मनुष्याला पाण्यात बुडवून त्याला पुन्हा बाहेर काढणे, याला एक आध्यात्मिक अर्थ आहे, याला एक आत्मिक गूढ किंवा रहस्य त्यामध्ये दडलेलं आहे आणि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस त्या बाप्तिस्मा करणाऱ्या मनुष्याला पाण्यात बुडविलं जातं याचा अर्थ त्या मनुष्याने एक कबुली दिलेली आहे, त्या ठिकाणी त्याने एक आश्वासन दिलेलं आहे की जो माझा जुना मनुष्य आहे तो मी या ठिकाणी पुरला गेलेला आहे. पाण्यात बुडविणं म्हणजे जणू का एखादी गोष्ट पूर्ण ती नष्ट करणं, ती संपवणं असा त्याचा अर्थ होतो. आणि ज्यावेळेस त्या मनुष्याचा बाप्तिस्मा व्हायचा आहे त्याला पाण्यात बुडवलं जातं याचा अर्थ त्याचा जो जुना मनुष्य आहे, जो आदामापासून त्याने ग्रहण केलेला आहे, जो पापांनी युक्त आणि पापाच्या वासनांनी भरलेला आहे, तो आता मी या ठिकाणी पुरत आहे. माझा जुना मनुष्य मरण पावला, माझा जुना मनुष्य या ठिकाणी संपला असा त्याचा अर्थ होतो. त्या अर्थानं तो बाप्तिस्मा घ्यायचा असतो आणि म्हणून पूर्वीच्या काळी बुडून बाप्तिस्मा देत असत, कारण त्याचा अर्थच आहे इमर्शन किंवा बुडवणे. आणि त्या मनुष्याला पाण्यात बुडवल्यानंतर जो बाप्तिस्मा देणार आहे तो मनुष्य त्या बाप्तिस्मा करणाऱ्या मनुष्याला पाण्यातच ठेवतो का? त्याला पुन्हा बाहेर काढलं जातं. तो मनुष्य पाण्यातच राहत नाही, पुन्हा त्याला वर घेतलं जातं. याचा अर्थ काय? त्याचा अर्थ आजपासून माझा नवा मनुष्य मी धारण केलेला आहे, ख्रिस्तामध्ये मी एक नवी उत्पत्ती आहे, माझं शरीर आता पुनरुत्थित झालेलं आहे आणि एक नवी उत्पत्ती म्हणून ख्रिस्ताच्या आज्ञा पालन करणं, ख्रिस्ताच्या मार्गावर चालण्यासाठी एक नवा मनुष्य म्हणून येथून पुढे मी जगणार आहे, हा त्याचा अर्थ होत आहे. आणि म्हणून जर तुमचा बाप्तिस्मा झाला असेल तर तुम्ही न कळत असं एक अभिवचन दिलेलं आहे, परमेश्वराकडे अशी ग्वाही केलेली आहे, संपूर्ण समाजाला एक साक्ष दिलेली आहे की माझा जुना मनुष्य आता मृत झालेला आहे, जुना मनुष्याला मी ठार मारलं, मी आता ख्रिस्तामध्ये एक नवी उत्पत्ती आहे आणि देवाच्या दृष्टिकोनातून संतुष्ट असं जीवन जगण्यासाठी एक नवा मनुष्य धारण करून मी यापुढे चालणार आहे. पण प्रश्न असा आहे, त्या अर्थानं आपण बाप्तिस्म्याकडे पाहतो का? आमच्यातील बहुतांशांचा जर बाप्तिस्मा लहानपणी झालेला असतो आणि डोक्यावर शिंपडून तो बाप्तिस्मा झालेला असतो आणि म्हणून त्या बाप्तिस्म्याचं मर्म काय आहे हे आम्ही कधीतरी ओळखत नाही, ते जाणून घेत नाही, त्याचं महत्त्व किंवा मर्म आपण समजून घेत नाही. ज्यावेळेस योहानाने बाप्तिस्मा दिला त्यावेळेस तो अरण्यात घोषणा करत असत. काय घोषणा करत असत? पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलंय. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, योहान जो बाप्तिस्मा देत असत तो पश्चातापाचा बाप्तिस्मा होता. पश्चाताप कशाबद्दल? आमच्या गत आयुष्यातील पापांबद्दल. जी पाप मी आतापर्यंत केलेली आहेत, अशुद्ध विचार माझ्या मनामध्ये आले, अशुद्ध आचरण किंवा कृती माझ्याकडून झालेली आहे, अशुद्ध उच्चार माझ्याकडून गेलेले आहेत, आचारानं विचारानं उच्चारानं केलेले जे सर्व पाप आहेत त्याबद्दल पश्चाताप करायचा, ती पाप पदरी घ्यायची, त्याची कबुली द्यायची आणि त्याबद्दल पश्चाताप करून मग तो बाप्तिस्मा घ्यायचा की इथून पुढे ही पाप मी करणार नाहीत, असा तो पश्चातापाचा बाप्तिस्मा योहान देत होता. आणि म्हणून जे सर्व पापी लोक होते
तत्कालीन यहुदी जगतामध्ये किंवा यहुदी त्या शहरामध्ये यरुशलेमेमध्ये सर्वत्र कोण लोक यायचे. कशासाठी यायचे? आमच्या पापांबद्दल पश्चाताप आम्हाला झालेला आहे आणि म्हणून तो बाप्तिस्मा घेण्यासाठी येत असत. आणि म्हणून पश्चातापाचा बाप्तिस्मा पापी लोकांना दिला जातो. दावीदाचं स्तोत्र आपण आता ऐकलं. तो काय म्हणतो? पहा, मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केलं तेव्हाचाच मी पापी आहे. प्रियानो, मनुष्य जन्माचाच पापी आहे, कारण आमचा जन्मच पापात झालेला आहे. ज्या वेळेस आदाम आणि हव्वेने पाप केलं, ते पापाचं बीज मनुष्यामध्ये आलं आणि म्हणून आम्ही जन्माचेच, आमचा जन्मच पापात झालेला आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेण्याची महत्त्वाचं आहे, आम्ही पाप करतो म्हणून आम्ही पापी नाही, तर आमचा जन्मच पापात झालेला आहे आणि म्हणून आम्ही पाप करतो. आणि म्हणून अशा पापी लोकांना पश्चातापाचा बाप्तिस्मा आवश्यक आहे. कारण कळत न कळत आमच्याकडून असंख्य पापं झालेले असतात. त्या पापाबद्दल रदबदली करायची, पश्चाताप करायचा, ती पदरी घ्यायची आणि त्या पापाबद्दल क्षमा मागायची. त्यासाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा आवश्यक आहे. मग माझा प्रश्न असा आहे, जर पापाबद्दल पश्चाताप करून पश्चातापाचा बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे, तर मग येशूला पश्चातापाच्या बाप्तिस्म्याची गरज होती का? विचार करूयात आपण. येशूने देखील बाप्तिस्मा घेतला नाही का? कोणाच्या हातून घेतला? योहानाच्या बाप्तिस्मा घेतला. पण योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा देत होता. पापी लोक पश्चाताप करतात. येशू पापी होता का? तो नव्हता पापी. मग त्याने बाप्तिस्मा का घेतला? कल्पना करा, सर्व शहर किंवा सर्व गाव त्या ठिकाणी लोटत आहे आणि मोठी रांग त्या ठिकाणी लागलेली आहे. यार्देनेमध्ये योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा देत आहे. एक एक करून ते लोक त्या ठिकाणी पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्यासाठी यार्देनेमध्ये त्या ठिकाणी बुडविण्यासाठी येत आहेत. त्या रांगेमध्ये सर्व प्रकारचे जकातदार लोक, ज्यांना यहुदी लोक तुच्छ मानत असत, जे लबाड लोक आहेत, लोकांची अडवणूक करायचं, त्यांची फसवणूक करायची, जास्तीचा पैसा उकळायचा, असे जकातदार पश्चाताप करण्यासाठी तिथे उभे आहेत. त्यांच्या मागं शमरोनी लोक, ज्या शमरोनी लोकांविषयी शास्त्री पुरुषी त्यांना तुच्छतेने वागवायचे, ह्या शमरोनी लोकांना मंदिरात देखील प्रवेश दिला जात नसत, कारण ते पापी लोक आहेत. असे शमरोनी लोक तिथे उभे होते. त्यांच्या मागे जे व्यभिचारी लोक आहेत, त्यावेळेचे ज्या वेश्या असतील, व्यभिचारी लोक, ज्यांनी जार कर्म केलेले आहेत, अघोर पातक केलेले आहेत, कदाचित लबाडी केलेली आहे, खून केलेले आहेत, असे सर्व पापी लोक त्या लाईनीमध्ये उभे आहेत. त्याच लाईनीमध्ये शेवटी प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेण्यासाठी उभा आहे. अशा पापी लोकांमध्ये उभं राहून बाप्तिस्मा घेणं त्यावेळेस फार धोकादायक होतं, कारण त्या येशू ख्रिस्ताकडे पाहून लोकांचा गैरसमज देखील होऊ शकला असता. हा जर पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतो, याचा अर्थ याने काहीतरी पाप केलेला आहे. याने जरी पाप केले नसेल तर ह्याची आई, जिची गर्भधारणा कुणामुळे झाली आम्हाला ठाऊक नाही. त्यावेळेच्या लोकांना कुठं माहित होतं की पवित्र आत्म्याने तो गर्भरूप झाला? ह्याची आई कुमारी असतानाच गर्भवती झाली, लग्न होण्यापूर्वी तिने गर्भ धरला आहे आणि म्हणून कुणीतरी तिच्यावर अत्याचार केला असेल आणि म्हणून ह्याचा जन्म पापात झाला, म्हणून कदाचित हा लाईनीत उभा आहे. असा गोड गैरसमज अनेक लोकांचा येशू ख्रिस्ताविषयी झाला असता, तरीही तो धोका पत्करून येशू पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्यासाठी उभा आहे. याचं एकच कारण आहे की येशू स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या तल्लख बुद्धीने कधीच चालला नाही. नेहमी तो आपल्या पित्यावर अवलंबून होता. आणि ज्या वेळेस त्याची वेळ आली त्यावेळेस योहान त्याला म्हणतो, मी आपल्याकडून बाप्तिस्मा घ्यावा तर तुम्ही माझ्याकडून बाप्तिस्मा घेता हे कसं? मी तर आपल्या पायतानाचे बंद देखील सोडण्यास समर्थ नाही. तेव्हा येशू त्याला काय म्हटला? हे धर्माचरण पूर्ण व्हावे, नियमशास्त्र पूर्ण व्हावे, म्हणून जे व्हायचे ते होऊ देत. येशूने म्हटलं होतं, मी नियमशास्त्र रद्द करण्यासाठी आलो असं समजू नका, ते पूर्ण करायसाठी आले होते. आणि म्हणून नियमशास्त्र पूर्ण व्हावं, यहुदी धर्माच्या प्रमाणे जे काही रीती रिवाज आहेत, रूढी परंपरा आहेत, ते पूर्ण करावं, म्हणून येशूने पापी लोकांमध्ये उभा राहून तो पश्चातापाचा बाप्तिस्मा त्याला गरज नसताना देखील घेतला. कारण येशू एकच गोष्ट त्याला माहिती होती, तो म्हणतो, मी माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तर ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेप्रमाणे करावायस मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणून येशूने पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतला. आणि मग येशूने बाप्तिस्मा घेतल्यानंतर पुढे योहान पाहतो, त्याच्यासोबतच काही परुषी व सदुकी, धर्माचरण करणारे लोक, धर्मपंडित,
ज्यांनी नियमशास्त्र कोळून प्यालेले आहेत, इतरांना धर्म शिकवणारे धार्मिक लोक, हे देखील पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्यासाठी तिथे आले. आणि असे परुषी व सदुकी ह्या पुष्कळ जण त्याच्याकडे येताना पाहून योहान त्यांना एक धोक्याचा इशारा देत आहे. बाप्तिस्मा घेण्यापूर्वी तो त्यांना म्हणतो, अहो सापाच्या पिल्लांनो, पश्चातापास योग्य असं फळ द्या. तुम्ही बाप्तिस्म्यासाठी आला आहात खरं, पण पश्चातापास योग्य असं फळ द्या. नुसताच बाप्तिस्मा घेतला म्हणजे आपण सर्व मिळवलं असं तुम्ही समजू नका. हा गोड गैरसमज करून घेऊ नका. त्यांना एक वॉर्निंग, एक धोक्याचा इशारा त्या ठिकाणी बाप्तिस्मा करणारे योहान देत आहे. बाप्तिस्मा म्हणजे स्वर्गात जाण्याचा पासपोर्ट नाही. बाप्तिस्मा घेतलं म्हणजे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं, आम्ही सर्व काही मिळवलं, असं होत नाही. नुसता बाप्तिस्मा घेऊन उपयोग नाही. पश्चातापास योग्य असं फळ द्या. अहो सापाच्या पिल्लांनो, त्यांना तो त्या ठिकाणी वॉर्निंग देत आहे. आणि म्हणून हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आमचा बाप्तिस्मा झाला, आम्ही ख्रिस्ती झालो म्हणजे आम्ही आता स्वर्गाच्या राज्यात जाणार, हा गैरसमज आपण काढून टाकला पाहिजे. पश्चातापास योग्य असं फळ द्या, तो स्पष्टपणे त्यांना सांगतो. अब्राहम आमचा बाप आहे असं म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका. हे शास्त्री पुरुष काय होते माहिती आहे का? बाकीचे लोक, इतर लोक तुच्छ आहेत, ते निकृष्ट दर्जाचे आहेत, ते दुय्यम आहेत, कारण आम्ही अब्राहमाचे पुत्र आणि कन्या आहोत. हा एक अभिमान, एक गर्व त्यांच्या मनामध्ये होता. देवाने आमच्या पूर्वज अब्राहम याला पाचारण केलं, त्याचे आम्ही पुत्र आणि कन्या आहोत असं गर्वाने संपूर्ण जगाला सांगणारे हे यहुदी लोक. तसंच आम्हाला देखील एक फाजील आत्मविश्वास येण्याची शक्यता आहे. आम्ही ख्रिस्ती आहोत. मार्ग, सत्य आणि जीवन कोण आहे आम्हाला ठाऊक आहे. जगाचा प्रकाश कोण आम्ही जाणतो. प्रभू येशू ख्रिस्त जगाचा तारणार आहे, तो या जगाचा न्यायाधीश आहे, ही पूर्ण माहिती आम्हाला आहे. आम्ही ख्रिस्ती आहोत म्हणून आम्ही गर्वाने त्या ठिकाणी मिरवत असू, ही प्रौढी आमच्यामध्ये असेल. योहान आम्हाला धोक्याचा इशारा देतो. तो म्हणतो, अहो सापाच्या पिल्लांनो, पश्चातापास योग्य असं फळ द्या. फळ दिल्याने तुम्हाला सार्वकालिक जीवन आहे, नुसताच बाप्तिस्मा घेतल्याने नाही. आणि मग तो पुढे काय म्हणतो, अब्राहमाची मुले आहोत असं तुम्ही म्हणता, पण परमेश्वर जो आहे तो दगडांपासून सुद्धा अब्राहमाला संतान देऊ शकला असता. आणि मग तो पुढे म्हणतो, पहा आत्ताच झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते. आत्ताच झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जर तुम्ही चांगलं फळ दिलं नाही, ते झाड काय केलं जातं, तोडून अग्नीत टाकलं जातं. तुमच्या फळांवरून लोक तुम्हाला ओळखतील, येशूने सांगितलेलं आहे. तुम्ही चांगले फळ दिले तर तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील. नुसताच बाप्तिस्मा केल्याने सर्व काही साध्य होतं असं समजू नका. आणि म्हणून त्या ठिकाणी तो स्पष्टपणे सांगतो, पश्चातापास योग्य असे फळ द्या. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय 4 वचन, आपण मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याप्रमाणे आम्हीही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. तुमचा बाप्तिस्मा का झाला आहे? ज्या प्रकारे ख्रिस्तामध्ये आपण मेलेलो आहोत, तसंच आपण पुन्हा उठून ख्रिस्तामध्ये नवीन प्रकारच्या जीवनाने चालावे, त्यासाठी आमचा बाप्तिस्मा झालेला आहे. बाप्तिस्मा म्हणजे नुसतंच बुडवणं नाही, पुन्हा उठणं, आमचं नवीकरण, जीवनामध्ये नव्यानं चालणं, ख्रिस्तामध्ये एक नवी उत्पत्ती, ख्रिस्ताच्या आज्ञापालन करण्याचा निर्धार करून ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालणं, यामुळे बाप्तिस्म्याला महत्त्वाचं असतं. बाप्तिस्म्याचा अर्थ आम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि जे अर्थ किंवा जे रस याला कळतं तो कधी स्वस्थ बसत नाही. आणि म्हणून बाप्तिस्म्यामध्ये कोणता फरक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाप्तिस्मा म्हणजे काय? जुना मनुष्याला पूर्ण आणि नवा मनुष्य, नवी उत्पत्ती म्हणून आपण जिवंत होऊन पुन्हा चालणं. ज्या वेळेस तुमचा बाप्तिस्मा होतो त्यावेळेस मृत मनुष्य आणि जिवंत मनुष्य यामध्ये जो फरक आहे, तो फरक आमूलाग्र बदल, क्रांतिकारक फरक तुमच्या जीवनामध्ये झाला पाहिजे. ज्यावेळेस तुमचा बाप्तिस्मा होतो, तुम्ही बुडवले जाता, म्हणजे माझा जुना मनुष्य मेलेला आहे आणि पुन्हा मी उठवलं जाता, म्हणजे माझी नवी उत्पत्ती आहे. मेलेला मनुष्य आणि जिवंत मनुष्य यामध्ये जो फरक आहे, तितका फरक तुमच्या आत्मिक जीवनामध्ये होणे गरजेचं आहे. आता पहा, एक मेलेला मनुष्य असेल, जर ते मृत शरीर तिथेच ठेवलं तर दिवसेंदिवस त्या मृत शरीरामध्ये काय होतं, ते त्या ठिकाणी नाशाकडे जात आहे.
मृत शरीर त्यानंतर ते हळूहळू सडू लागतं आणि नंतर ते शरीर मातीला माती जाऊन मिळतं, त्याची माती होते, दिवसेंदिवस त्याचा ऱ्हास होत जातो, ते नाश त्याचा होत जातो. परंतु तेच एक नवजात बालक तुम्ही पहा, एक नव्याने जन्म आलेला जीव, त्याचं दिवसेंदिवस काय होतं, दिवसेंदिवस त्याची वाढ होत आहे, शारीरिक बौद्धिक वाढ होत आहे आणि त्याच्यामध्ये एक नवं चैतन्य येतं, प्रौढ झालं की त्याच्यामध्ये ऊर्जा येते, आवेश येतो, कर्तृत्व येतं, धडाडे येतं, रोज त्याच्यामध्ये नव्यानं फरक आहे. हाच फरक बाप्तिस्म्यामध्ये तुमचा आणि माझा झाला पाहिजे. जुना मनुष्य मेला आणि नवीन मनुष्य जो धारण करतो, रोज आणि रोज त्याच्यामध्ये उन्नती झाली पाहिजे. आणि म्हणून संत पौल म्हणतो, आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, पण आमचा अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. फार शब्द महत्वाचा आहे. होय, आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, कालांतराने माझा बाह्य देह नाश होणार आहे, माती आहे, मातीला मिळणार आहे, पण आमचा अंतरात्मा जो आहे, पौल म्हणतो दिवसेंदिवस तो नवा होते. प्रत्येक दिवशी अंतरात्मा नवा होणं गरजेचं आहे, नाही तर तुमचा बाप्तिस्मा व्यर्थ आहे. बाप्तिस्म्यामध्ये आम्ही नव्याने उत्पत्ती होऊन दिवसेंदिवस आमच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. आणि ही स्वार्थ ज्याला कळते ना, तो कधीही स्वस्थ बसत नाही. पहिलाच काळ आहे, येशूचं स्वर्गारोहण झालं, पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा मंडळीवर आला आणि ही मंडळी आत्म्याने पेटून उठली. प्रेषितांकडून अद्भुत चमत्कार घडत आहेत, रोगी बरे होत आहेत, मृत देखील पुनरुत्थित होत आहेत. आणि असे चमत्कार घडत असताना हजारोंचे लोक रोज मंडळीमध्ये जमा होत आहेत, कारण पवित्र आत्म्याचा वर्षाव झालेला आहे. त्याच वेळेस एका रानामध्ये एक हापशी षंड आपल्या घराकडं चाललेला आहे, इथोपिया नावाच्या शहराकडे तो चाललेला आहे. आणि रथामध्ये बसून तो जुना करार वाचत आहे. यशाची गुंडळी त्याच्या हातामध्ये आहे आणि तो ती गुंडाळी वाचत आहे. पण काय लिहिलेलं आहे हेच त्याला कळत नाही. हे सर्व त्याला गूढ वाटत आहे, हे एक रहस्य आहे त्यासाठी. त्याच वेळेस पवित्र आत्म्याने फिलिप्पाला उचललं आणि त्याला त्या हापशी षंडाच्या रानात त्या ठिकाणी नेऊन त्याला ठेवलं. आणि मग हा रथ चाललेला असताना हा षंड रथामध्ये यशाचा ग्रंथ वाचत आहे आणि फिलिप त्याच्याबरोबर रथामध्ये पळत आहे. आणि पळत असताना तो पाहतो की हा काहीतरी यशाचा ग्रंथ वाचत आहे. फिलिप त्याला म्हणतो, तुम्ही काय वाचते, तुम्हाला कळतं का? आणि तो हापशी षंड त्याला म्हणतो, मला जर कोणी समजून सांगितलं नाही तर मला कसं कळणार, मला यातलं काहीच कळत नाही. त्यावेळेस तो काय वाचत होता? यशाचा 53वा अध्याय तो वाचत होता. वधावयास नेत असलेल्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या कोकराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड देखील उघडलं नाही. हे वचन तो वाचत होता. तेव्हा फिलिप्पानं त्या वचन धरलं, त्यापासून त्याने सुरू केलं आणि येशू ख्रिस्ताची संपूर्ण सुवार्ता त्या हापशी षंडाला त्याने सांगितली. तो येशू ख्रिस्त म्हणजे देवाचा पुत्र आहे, तो जगाचा पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. तो कसा वधस्तंभावर मरण पावला, कसा पुनरुत्थित झाला, त्याचं स्वर्गारोहण झालं, हे संपूर्ण ख्रिस्ताची सुवार्ता हापशी षंडाला सांगितली. हे ऐकल्यावर त्या षंडानं रानातून चाललेला असताना त्याने काय केलं? ज्या वेळेस त्याला ही आनंदाची बातमी कळाली, ही स्वार्थ त्याच्या कानावर आली की येशू ख्रिस्त जगाचा तारणारा आहे, तो माझा तारणारा आहे, माझ्या पापांसाठी तो मरण पावला, ही बातमी कळाल्यावर लगेच तो म्हणतो, पहा येथे पाणी आहे, मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. मी कधी बाप्तिस्मा घेईल यासाठी तो उतावळा झाला. त्याच्यामध्ये एक नवी ऊर्जा, एक स्फूर्ती त्या ठिकाणी आली. कारण ज्यावेळेस त्याला ती सुवार्ता कळाली त्यावेळेस स्वस्थ बसला नाही, तो अस्वस्थ झाला. ताबडतोब तिथे रानात तो उतरला. त्या फिलिपाने आला आणि तेथेच रानात त्याला बाप्तिस्मा दिला. जुना मनुष्य खाली पुरला गेला, नवी उत्पत्ती होऊन तो आपल्या गावी गेला आणि ख्रिस्ताची सुवार्ता सांगू लागला. हेच आमूलाग्र बदल, एक क्रांतिकारक फरक प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यामध्ये झाला पाहिजे की जो बाप्तिस्मा घेतो. होय, देव कृपेने माझा जुना मनुष्य आता मरण पावलेला आहे, मी आज ख्रिस्तामध्ये एक नवी उत्पत्ती आहे आणि माझा तारणारा जगाचा न्यायाधीश याची स्वार्थ सांगण्यास मी जाणार आहे. असा आनंद आणि फूर्ती, असा उत्साह, आवेश आणि धडाडी आमच्यामध्ये येतो का? ती आली पाहिजे ज्यावेळेस आमचा बाप्तिस्मा होतो. ती आनंदाची बातमी आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. तो आत्मा आमच्यामध्ये कार्य करू लागतो. पौल आणि सिलस ख्रिस्ताची सुवार्ता सांगत असताना त्यांना अटक झाली आणि त्यांना तुरुंगवास झालेला आहे. मध्यरात्री हातपाय खोड्यात असताना देवाची सुवार्ता करत आहेत, गीत गात आहेत, देवाचं गौरव करत आहेत. आणि अचानकपणे मध्यरात्री मोठा भूमिकंप झाला, हातापायातील बेड्या सुटल्या, त्या बंदिशाळेचे पाय हादरले
आणि त्या बंदिशाळ्याचा नायक किंवा जेलर, त्याला वाटलं कैदी पळून गेले, म्हणून तो आपली सुरा काढून आपल्या स्वतःला मारू लागला, कारण त्याला तो जबाबदार व्यक्ती होता. तेव्हा पौल त्याला काय म्हणतो, स्वतःचा घात करू नकोस, आम्ही या ठिकाणीच आहोत. तेव्हा तो बंदिशाळेचा नायक गुडघ्यावर गेला आणि म्हटला, महाराज माझे तारण व्हावे म्हणून मी काय केलं पाहिजे. तेव्हा पौल त्याला म्हटला, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. मग त्याने त्याच्या घरी जाऊन त्याला व त्याच्या घरच्या सर्वांना ख्रिस्ताची सुवार्ता त्यांनी सांगितली. ती सांगितल्यावर पुढं असं म्हटलंय, मग त्याच घटकेस मध्यरात्रीच्या वेळेस त्याने व त्याच्या घरच्या सर्वांनी बाप्तिस्मा घेतला. ज्या वेळेस त्या बंदिशाळेचा नायक, तो जेलर, ह्याला ख्रिस्ताची सुवार्ता कळाली, ख्रिस्त कोण आहे, त्याने माझ्यासाठी काय केलं आणि माझ्या जीवनामध्ये त्याचा किती फरक पडतो, हे ज्यावेळेस त्याला समजलं, सकाळ होण्याची वाट त्याने पाहिलं नाही. त्याला कदाचित सांगावं लागलं असतं, अरे बाप्तिस्मा असा सहजासहजी होत नाही, बाप्तिस्म्याचा फॉर्म भरावा लागतो, कमिटीमध्ये ते पास व्हावं लागतं, रविवारचा दिवस आलाय, उपासनेमध्ये बाप्तिस्मा होतो. तो म्हटलं नाही, मला आत्ताच बाप्तिस्मा घ्यायचा आहे, मध्यरात्री पहाट होण्यापूर्वी. तो म्हटलं मला उद्यापर्यंत थांबायची गरज नाही, मला आत्ता बाप्तिस्मा घ्यायचा आहे. तिथल्या तिथं त्या सर्वांनी त्या ठिकाणी बाप्तिस्मा घेतला. कारण का, ती स्वार्थ त्याच्यापर्यंत आली होती की आता माझं जुना मनुष्य पुरं झालं, आतापर्यंत जेवढं मी जगलो पापाच्या विळख्यात मी होतो, सैतानाच्या गुलामगिरीत पापाच्या दास्यात होतो, माझं जीवन आता संपलं, आता मी एक नवी उत्पत्ती म्हणून त्या ठिकाणी जाणार आहे. हा विश्वास त्याने धरला आणि तिथे बाप्तिस्मा घेतला. आमचा बाप्तिस्मा देऊन अनेक वर्षे झाले असतील आणि मग आमच्या आत्मिक जीवनामध्ये एक शिथिलता आलेली आहे. त्याबद्दल आम्ही निष्काळजी झालेलो आहोत, त्याबद्दल आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे. नवी उत्पत्ती म्हणजे काय, नवा मनुष्य म्हणजे काय, ख्रिस्तामध्ये मी एक नवी उत्पत्ती आहे, याचा विसर जर आम्हाला पडला असेल तर आज डोळे उघडण्याची गरज आहे. तुमचा बाप्तिस्मा झाला असेल तर तुम्ही ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहात. आणि म्हणून एक मोठा आवेश, कर्तृत्व, धडाडी घेऊन हे संपूर्ण जगाला आचरणाने स्वार्थ सांगण्यासाठी आपण सज्ज होऊयात. परंतु इब्री लोकांचं पत्र याचा 6वा अध्याय आणि 4थ्या वचनात तो लेखक आम्हाला एक धोक्याचा इशारा देतो. तो काय म्हणतो, ज्यांनी एकदा प्रकाश पाहिला, ज्यांनी स्वर्गीय दानांची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले, ज्यांनी देवाच्या सुवचनांची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पुन्हा पतित झाले, त्यांनी पुन्हा पाप केलं, तर पश्चाताप होऊन त्यांना पुन्हा नवीकरण करणं अशक्य आहे. आमच्या लोकांचं उदाहरण तो घेत आहे की ज्यांनी एकदा प्रकाश पाहिला, आपण प्रकाश पाहिलेला आहे, जगाचा प्रकाश कोण आपल्याला ठाऊक आहे, स्वर्गीय दानांची आम्ही रुची घेतलेली आहे, देवाची कृपादान आम्हाला मिळालेली आहेत, पवित्र आत्म्याचे आम्ही वाटेकरी झालेलो आहोत, पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्यावर झालेला आहे आणि येणाऱ्या युगाची रुची आम्ही घेतलेली आहे. हे सर्व करून पुन्हा जर आम्ही पतित झालो, पुन्हा आम्ही पापात पडलो, तर त्यांचा पश्चाताप होऊन पुन्हा नवीकरण करणं अशक्य आहे. तो काय म्हणतो, ते सर्वजण देवाच्या पुत्राला स्वतःपुरतं नव्याने वधस्तंभावर खिळतात व त्याचा उघड अपमान करतात. जर आम्हाला सर्व काही कळालेलं आहे, येशू ख्रिस्ताचा मार्ग आम्हाला समजलेला आहे, त्याच्यामध्ये नवी उत्पत्ती होण्याची गरज आम्हाला कळालेली आहे, तरी आम्ही पुन्हा मागं फिरतो, जगामध्ये जातो, जगाशी विलीन होतो, जो जुना मनुष्य त्याला पुन्हा उठवतो आणि ते नवी पापाचं जीवन आम्ही तसंच जगत असो. तर तो म्हणतो, तुम्ही स्वतःपुरतं ख्रिस्ताला पुन्हा वधस्तंभावर खेळलेला आहे आणि तुम्ही त्याचा उघड अपमान केलेला आहे. म्हणून आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, आमचा बाप्तिस्मा झाला असेल तर आम्ही एक नवी उत्पत्ती होणं अतिशय महत्त्वाचं आहे. हा पहिला बाप्तिस्मा म्हणजे पश्चातापाचा बाप्तिस्मा जो योहानाने केला. परंतु हा बाप्तिस्मा करत असताना योहान आम्हाला एका दुसऱ्याच बाप्तिस्माविषयी कल्पना देतोय, आम्हाला सांगत आहे. तो म्हणतो, मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला खरा, पण माझ्या मागून जो येणार आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या पायाचे बंद देखील उघडण्याची माझी पात्रता नाही. तो तुमचा बाप्तिस्मा कशाने करील, पवित्र आत्म्याने वागणीने करील. हा दुसरा बाप्तिस्मा. तो जो माझ्या मागून येणार आहे, म्हणजे येशू ख्रिस्ताविषयी तो बोलतोय, तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने वागणीने करणार आहे. हा दुसरा बाप्तिस्मा आम्ही घेतला आहे का? पहिला बाप्तिस्मा आम्ही सर्वांनी घेतलाय, मंडळीच्या साक्षीने देवासमोर
पाण्याने आमचा बाप्तिस्मा झाला आहे, पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावात आमचा सर्वांचा बाप्तिस्मा झाला आहे. प्रश्न आहे तो दुसरा बाप्तिस्मा ज्याच्याविषयी योहान आम्हाला स्पष्टपणे सांगतो, तो पवित्र आत्म्याचा किंवा अग्नीचा बाप्तिस्मा आमचा झाला आहे का? पेंटिकॉस्टच्या दिवशी आपल्याला ठाऊक आहे सर्व शिष्य त्या खोलीमध्ये एकत्रित जमलेले आहेत आणि प्रार्थना करत आहेत, कारण येशूने त्यांना सांगितलेलं आहे माझ्या पित्याने एक देणगी तुम्हाला देणार आहे, त्याची वाट पहा, त्याशिवाय तुम्ही स्वार्थ सांगायला जाऊ नका. आणि सर्व प्रार्थना करीत असताना पेंटिकॉस्ट म्हणजे 50व्या दिवशी त्या घरामध्ये मोठ्या वाऱ्यासारखा सुसाट्याचा नाद झाला. ते सर्व घर त्याने भरून गेलं आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवासारख्या जेव्हा प्रत्येकावर आल्या, प्रत्येक जण पवित्र आत्म्याने पूर्ण झालं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ज्यांनी पाण्याचा बाप्तिस्मा घेतला होता नंतर त्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला आणि ते आवश्यक आहे. तुमचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला आहे का? पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होणं का आवश्यक आहे? कारण येशूने त्यांना स्पष्टपणे इशारा दिला होता तुम्ही वाट पहा, कारण तुमच्यावर पवित्र आत्मा येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आमच्या आत्मिक जीवनामध्ये जर आम्हाला सामर्थ्य हवं आहे, आम्हाला धैर्य बळ आणि शक्ती हवी असेल तर पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होणं अनन्यसाधारण महत्वाचं आहे. त्याशिवाय आम्हाला ती ऊर्जा ते सामर्थ्य मिळू शकत नाही, कारण आमचा मानवी देह अशक्त आहे, त्याला काही मर्यादा आहेत, काही विशिष्ट गोष्टी पुढे तो काही करू शकत नाही. पण ज्यावेळेस पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आमचा होतो, त्याचा अभिषेक आमच्यावर येतो, त्यावेळेस एक आम्हाला दैवी सामर्थ्य प्राप्त होतं की जेणेकरून आम्ही त्याचं कार्य करण्यासाठी आणि त्याच्या दृष्टिकोनातून योग्य जीवन जगण्यासाठी आम्ही पात्र होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे येशूचे 12 शिष्य. जसजसं त्याची वेळ जवळ आलेली आहे तसतसं मरणाची वेळ जवळ आलेली असताना येशू ख्रिस्त त्यांना पवित्र आत्म्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहे. तो म्हणतो पहा मी आता लवकरच तुमच्यामधून जाणार आहे. आणि त्यावेळेस सर्व शिष्यांना खेद वाटला, त्यांना दुःख वाटू लागलं. पण तो म्हटला तुम्ही खेद करू नका, कारण माझं जाणं हे तुमच्या हिताचं आहे. मी गेलो नाही तर देवाची देणगी तो पवित्र आत्मा तुम्हाला येणार नाही. मी गेलो की मी त्याला पाठवेल आणि तो दुसरा म्हणजे कैवारी आत्मा हा तुम्हाला मदत करणार आहे. मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, मी गेलो की पवित्र आत्मा तुम्हाला पाठवेल. ही माहिती हे येशूने त्या शिष्यांना दिलेली आहे. आणि म्हणून माझ्यानंतर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करणार आहेत याची पूर्ण खात्री किंवा ओळख या शिष्यांना होती. आता पहा हे सर्व शिष्य 3.5 वर्ष येशूच्या सहवासात आहेत. येशूचं शिक्षण त्यांनी ऐकलं, केलेले चमत्कार त्यांनी पाहिले. हे सर्व माहिती असताना सुद्धा ज्या वेळेस गेतसेमने बागेमध्ये त्याला अटक झाली त्यावेळेस शिष्य कुठं होते? येशूने त्यांना अगोदरच सांगितलं होतं पहा तुमची दानादान होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल आणि मला एकटं सोडाल, पण मी एकटा नाही, कारण पिता माझ बरोबर आहे. त्याला पूर्ण खात्री होती की जरी आतापर्यंत 3.5 वर्ष माझ्या सहवासात ते आहेत, पण ज्यावेळेस आणीबाणीची वेळ येईल, ज्यावेळेस मला अटक करतील, मला पंतपिलातापुढे उभं करतील, हे सर्वजण घाबरून निघून जातील. आणि तसंच झालं. प्रत्येक शिष्य घाबरून आपल्या घरी पळून गेला. फक्त पेत्र त्याच्या मागे थोडा काळ गेलेला आहे. आणि नंतर आपण पाहतो ज्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावर आहे, एकच शिष्य त्याजवळ आहे. तो कोण? योहान त्याजवळ होता. बाकी सर्वजण आपापल्या घरी निघून गेले होते. गुरुला सोडलं, घाबरले, भ्याले, आपल्या जीवाला भिवून आपापल्या घरी बसलेले आहेत. मग असं म्हटलेलं आहे येशू मरण पावला आणि तो पुनरुत्थित झाला. त्या पुनरुत्थान दिवसाची दिवस ह्याकडे थोडं लक्ष देऊयात. त्या ठिकाणी असं म्हटलं आहे मग आठवड्याचा पहिला दिवस याचा अर्थ तो रविवार होता. यहुदी कॅलेंडर प्रमाणे शनिवार हा त्यांचा शब्बात दिवस आहे आणि मग आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे रविवार, म्हणजे पुनरुत्थानाचा दिवस. येशू पुनरुत्थित झालेला आहे पण शिष्यांना तो दिसलेला नाही. आणि म्हणून त्या दिवशी संध्याकाळी असं म्हटलं आहे, आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी योहान 21 मध्ये आपण हा शास्त्र भाग वाचतो. सर्व शिष्य घरात जमलेले असताना, यहुद्यांच्या भीतीमुळे दारे बंद असताना येशू त्यांच्यामध्ये आला असं म्हटलेलं आहे. ज्या घरामध्ये शिष्य जमले होते त्यांनी त्या घराचं दार लावून घेतलं होतं. का दार लावून घेतलं होतं? यहुदी लोकांची, रोमी शिपायांची भीती होती. ते येतील आणि येशूचे शिष्य म्हणून आम्हाला धरतील, आम्हाला अटक करतील, आमचा छळ करतील किंवा आमचा शिरच्छेद करतील, आम्हाला जीवे मारतील, या भीतीने दार लावून घेतले होते, घाबरले होते. तेव्हा येशू त्यांच्यामध्ये आला. येशूला पाहून त्यांना आनंद झाला असं म्हटलं आहे. येशू त्यांना म्हटला
पहा माझे हात आणि माझे पाय पहा, मला चाचपडून पहा, मी तोच आहे. भूताला जसे हात पाय नसतात तसे मला आहेत. मग येशू, त्या शिष्याने येशूला चाचपडून पाहिलं, त्याचे बोट, त्याच्या जखमा त्याने पाहिला. तेव्हा येशू त्यांना म्हटला, तुम्हा शांती असो. आणि मग ह्या येशूला पाहून, पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहून सर्व शिष्यांना आनंद झाला. त्यांनी पुनरुत्थित ख्रिस्ताला स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं होतं. पण त्यावेळेस एक शिष्य त्यांच्यामध्ये नव्हता. तो कोणता? थोमा त्यांच्यामध्ये नव्हता. त्यावेळेस त्यांनी थोमाला सांगितलं की आम्ही येशूला पाहिलं, पण तो म्हटला, मी त्याच्या बोटात हात घातल्या वाचून आणि कुस पाहिल्यापासून विश्वास धरणारच नाही. मग पुढचं वचन आम्हाला सांगतं, मग 8 दिवसानंतर जेव्हा थोमा त्यांच्यामध्ये होता, पुढचं वचन असं लिहिलंय, तेव्हा दारे बंद असताना येशू त्यांच्यामध्ये आला. माझा प्रश्न असा आहे, 8 दिवसापूर्वीच ह्या शिष्यांनी पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहिलं होतं, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला होता, त्याच्या जखमा पाहिल्या होत्या, त्याच्यामध्ये बोटं घातले होते. मग 8 दिवसानंतर पुन्हा दारं बंद का? 8 दिवसात पुन्हा दारं बंद आहेत. पुनरुत्थित ख्रिस्ताला पाहून सुद्धा शिष्य अजूनही घाबरलेले आहेत. त्यांना धैर्य प्राप्त झालेले नाही, त्यांना सामर्थ्य प्राप्त झालेलं नाही. पुन्हा दारं बंद असताना येशू त्यांच्यामध्ये आला आणि त्याने थोमाला दर्शन दिलं. मग ही दारं केव्हा उघडी झाली? पेंटिकॉस्ट ह्या दिवशी, ज्यावेळेस पवित्र आत्मा आला, अग्नीच्या जीवाने प्रत्येकावर तो उतरला, ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. त्यानंतर शिष्यांनी कधीच दारं बंद केले नाहीत. त्यानंतर खुलेआम सर्वांना उठून संपूर्ण यहुदी प्रांतात, शमरोन ह्याच्यामध्ये सुवार्ता सांगत गेले. प्रत्येक शिष्याचा छळ झाला, त्यांचं शिरच्छेद होऊपर्यंत त्यांनी सुवार्ता सांगितली. त्यानंतर ते कधीच घाबरले नाहीत. का? कारण पवित्र आत्म्याचं वरदान त्यांना मिळालं होतं. आणि हेच पवित्र आत्मा कार्य करतो. आमच्यामध्ये असं सामर्थ्य देत होतो की आमचं दैवी सामर्थ्य मिळाल्यामुळं एक सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं. ख्रिस्ताची स्वार्थ सांगण्यासाठी, त्याचं कार्य करण्यासाठी, त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी एक अद्भुत शक्ती आम्हाला प्राप्त होती. आणि हेच पवित्र आत्म्याचं वरदान आहे. म्हणून पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होणं अतिशय गरजेचं आहे. कारण हा पवित्र आत्मा आम्हाला आत्मिक जीवनामध्ये उंच शिखरावर घेऊन जातो, आमची उन्नती तो करतो. पवित्र आत्म्याने जीवन जगणं फार महत्वाचं आहे. तुमचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला आहे का? पहा, प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा कित्ता आणि आदर्श आहे, त्या ठिकाणी मला स्पष्टपणे म्हटले की आम्ही त्याच्याकडे पाहत आमची धाव धावायची आहे. त्या येशू ख्रिस्ताने माझ्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याने जे कार्य केलेलं आहे, जो त्याचा सहभाग आहे, त्याच्याकडे थोडंसं पाहू. आणि त्याचप्रमाणे ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्याने आमच्या जीवनामध्ये सुद्धा पवित्र आत्मा जर असं कार्य करेल तर आम्ही आमूलाग्र जीवन त्या ठिकाणी जगू शकतो. एक उत्तम कार्य आमच्याकडून होऊ शकतं. पवित्र आत्म्याचा आणि ख्रिस्ताचा कोणता संबंध होता? 5 गोष्टी आहेत, थोडक्यात मी आपल्याला सांगत आहे. पहिली गोष्ट म्हणजे ख्रिस्ताचा जन्मच पवित्र आत्म्याने झालेला आहे. हे आम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस देवदूताने मरियेला दर्शन दिलं आणि तो तिला म्हटला, पहा तू गर्भरूप होशील, तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू ठेव. पहिला प्रश्न मरियेने काय केला? पण हे कसं शक्य आहे? कारण मला तर पुरुष ठाऊक नाही. तेव्हा देवदूत तिला काय म्हटला? देवदूत तिला म्हणतो, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, परात्पराची छाया तुझ्यावर येईल, आणि म्हणून जो पुत्र तुला होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र म्हणतील. याच एका कारणाने येशूचा जन्म झालेला आहे. पवित्र आत्मा तिच्यावर आला, पवित्र आत्म्याने ती गर्भरूप झाली आणि म्हणून येशूचा जन्म झाला. मग आम्ही जे ख्रिस्ती विश्वासणारे आहोत, आम्हाला जर येशू सारखं व्हायचं आहे, येशूच्या पावलावर पाऊल टाकून चालायचं आहे, तर आमचा नवा जन्म होणं जरुरीचं आहे. नवा जन्म आमचा झाला पाहिजे. पण आम्ही काय विचार करतो, परमेश्वर आहे कसं शक्य आहे? मी तर एवढा पापी मनुष्य, माझा देह आशक्त आहे, मी व्यसनाधीन आहे, अनेक वाईट गोष्टी मी करत आहे, पापाच्या गुलामगिरीत मी अडकलेला आहे, शैतानाच्या दास्यात आहे, मी येशूसारखा कसा होऊ शकतो? तेच उत्तर परमेश्वर आज तुम्हाला देत आहे. हे एकाच गोष्टीने शक्य आहे. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, परात्पराची सामर्थ्य तुमच्यावर छाया करेल, तेव्हा हे शक्य होईल. तुम्ही ख्रिस्तासारखं जीवन जगू लागाल. आणि म्हणून जसं येशूचा जन्म पवित्र आत्म्याने झाला, तसं आमचा नवा जन्म पवित्र आत्म्याने अतिशय महत्वाचा आहे. त्याशिवाय आम्ही ख्रिस्ती जीवन सामर्थ्याने जगू शकत नाही. परंतु केवळ एवढंच होऊन उपयोग नाही. पवित्र आत्म्याने जन्म होऊन तिथंच तो थांबला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, येशूचा बाप्तिस्मा सुद्धा पवित्र आत्म्याने झालेला आहे. आपल्याला माहिती आहे, 30 वर्षाचा असताना यार्देनेमध्ये ज्यावेळेस योहान त्याला बाप्तिस्मा देत होता,
तो पाण्यातून वर आला तेव्हा काय म्हटलेलं आहे? तेव्हा आकाश उघडलं आणि देवाचा आत्मा देहरूपाने म्हणजे कबुतराप्रमाणे त्याच्यावर आला आणि आकाशवाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. तो देहरूपाने आलेला कबुतरासारखा आत्मा, त्यांनी त्याचा बाप्तिस्मा झाला आणि त्याच्यानंतर त्याने आपल्या सेवा कार्याला सुरुवात केली. तसंच नुसतंच पवित्र आत्म्याने जन्म होऊन नवा जन्म होणं इथेच थांबायची गरज नाही, पण त्याबरोबर आमचा पुन्हा एकदा बाप्तिस्मा देखील झाला पाहिजे. पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्यावर झाला पाहिजे. ही झाली येशूच्या जीवनातील दुसरी घटना. ज्यावेळेस त्याचा बाप्तिस्मा झाला, तिसरी गोष्ट, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने दररोज तो चालत होता. पवित्र आत्म्याने त्याला चालवलं. ही तिसरी गोष्ट आमच्या जीवनामध्ये सुद्धा झाली पाहिजे. कारण ज्यावेळेस येशूचा बाप्तिस्मा झाला, पुढचं वचन आम्हाला सांगतं, मग सैतानाकडून त्याची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. बाप्तिस्मा झाल्या झाल्या त्या दिवसापासून, त्या क्षणापासून पवित्र आत्मा त्याला रोज रोज चालवत होता. पवित्र आत्म्याच्या इच्छेप्रमाणे तो वागत होता. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेप्रमाणे तो चालत होता. आणि ते आमच्या जीवनामध्ये सुद्धा झालं पाहिजे. आणि म्हणून लक्षात घ्या, नुसतं पवित्र आत्म्याने नवा जन्म एवढेच पुरेसं नाही. पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होणं इथेच थांबू शकत नाही. रोज आणि रोज पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणं, जसं येशूने केलं तसं आमच्या जीवनामध्ये सुद्धा घडलं पाहिजे. तो आमचा पवित्र आत्म्याशी नातेसंबंध असला पाहिजे. म्हणून पौल आम्हाला सांगतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आणि आत्मा देहवासनेविरुद्ध आहे. रोज आत्म्याच्या प्रेरणेने चालणे ही तिसरी गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. तो आमचा पवित्र आत्म्याशी नातेसंबंध असला पाहिजे. इथेच येशू ख्रिस्त थांबला नाही, तर ज्या ज्या वेळेस त्याच्यावर संकट आले, अरिष्ट आले, त्याची परीक्षा झाली, त्यावेळेस आत्म्याच्या प्रेरणेने तो विजयी झाला. कारण आपण पाहतो, अरण्यात गेला, 40 दिवस उपवास केला. जेव्हा सैताने त्याची परीक्षा घेतली, त्याला सडेतोड उत्तर देऊन येशू ख्रिस्त सैतानावर विजय झाला. तेच आमच्या जीवनामध्ये सुद्धा रोज घडलं पाहिजे. आत्म्याच्या प्रेरणेने चालून रोज एक विजयी जीवन जगलं पाहिजे. पापावर मात करून आम्ही एक विजयी जीवन जगणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी रोमकरास पत्र 6 अध्याय 14 वचनात म्हटलं आहे, तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही, तर तुम्ही कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. आता पापाची सत्ता संपुष्टात येते ज्यावेळेस पवित्र आत्म्याने चालतो. पवित्र आत्म्याने विजय मिळवणं हा देखील महत्त्वाचा आहे. आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये झालेली 5वी गोष्ट, त्यामध्ये असं म्हटलंय, मग तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं पुन्हा गालिल्यात आला आणि त्याची कीर्ती सौकडे पुसरली. पवित्र आत्म्याने सामर्थ्यवान होणं ही 5वी गोष्ट येशूबाच्या बाबतीत झाली. तीच आमच्या बाबतीत देखील व्हायला पाहिजे. रोज आणि रोज पवित्र आत्म्याने सामर्थ्यशाली होऊन हे जीवन जगणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ज्या 5 घडामोडी ख्रिस्ताचा आणि पवित्र आत्म्याचे नातेसंबंध असताना झाल्या, त्या आमच्यामध्ये सुद्धा झाल्या पाहिजेत. पवित्र आत्म्याने जन्म म्हणजे आमचा नवा जन्म, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याने आम्हाला त्या ठिकाणी चालवलं पाहिजे, पवित्र आत्म्याने आम्ही विजय झालं पाहिजे आणि पवित्र आत्म्याने सामर्थ्यशाली झाले पाहिजे. हा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आम्ही घेतला आहे का? हा झाला दुसरा बाप्तिस्मा. पहिला बाप्तिस्मा पश्चातापाचा बाप्तिस्मा, दुसरा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने किंवा आज्ञेने झालेला बाप्तिस्मा. तिसरा बाप्तिस्मा कोणता असेल याविषयी बरेच जणांना ह्याची कल्पना नाही, माहिती नाही. तो बाप्तिस्मा जाणून घेऊयात. तो देखील आमच्या जीवनामध्ये होणं आवश्यक आहे. लक्षपूर्वक ऐका. हा तिसरा बाप्तिस्मा. येशूचे 2 आवडते शिष्य याकोब आणि योहान येशूकडे आले आणि ते येशूला काय म्हटले, प्रभूजी, आपण आमच्यासाठी काहीतरी करावं अशी आमची इच्छा आहे. आणि येशू त्यांना म्हटला, मी तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? तेव्हा ते त्याला म्हणाले, ज्यावेळेस आपण राजवैभवाने पुन्हा याल तेव्हा आपल्या उजवीकडं आपल्या एकाला आणि डावीकडे एकाला असावं अशी आम्हाला आज्ञा द्या. त्यावेळेस तुम्ही पुन्हा येणार आहात, आमच्या दोघांपैकी एक उजवीकडे असावा आणि एक डावीकडे असावा. तेव्हा येशू त्यांना काय म्हटलं? येशू त्यांना म्हटला, तुम्ही जे मागत आहात हे तुम्हाला कळत नाही. पुढे येशू म्हणतो, जो प्याला मी पिणार आहे तो प्याला तुमच्याच्याने पिवेल काय? आणि जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो बाप्तिस्मा तुमच्याच्याने घेवेल काय? जो प्याला मी पिणार आहे तो प्याला तुमच्याच्याने पिवेल काय? कोणता प्याला येशू ख्रिस्त पिणार होता? आपल्या सर्वांना ठाऊक आहे, गेतसेमने बागेमध्ये शेवटच्या काळी अटक होण्यापूर्वी आपल्या पित्याची प्रार्थना करत आहे.
आणि अंतःकरणातून व्याकुळ झालेला आहे, कारण त्याला माहिती आहे आपली मरण घटका आता जवळ आलेली आहे. तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि रक्ताचे थेंब पडावे तसा घाम त्याच्यातून पडू लागला आणि त्याने एक विनंती केली. पित्याला तो काय म्हणतो, हे पित्या, शक्य झाला तर हा प्याला तू मजपासून दूर कर. कोणता प्याला होता? होय, त्याच्या दुःख सहनाचा प्याला. वधस्तंभावर जाऊन अखिल जगाच्या पापासाठी जो जगाचा पाप हरण करणारा देवाचा कोकरा म्हणून वधला जाणार होता, त्याला भयंकर छळ सहन करायचा होता. त्या शरीरामध्ये, त्या उन्हामध्ये त्या शरीर होरपळून निघणार होतं. हे संपूर्ण दुसऱ्या दिवसाचं चित्र त्या समोर दिसत आहे. आणि तो म्हणतो, हा दुःख सहनाचा प्याला तू मजपासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, पण तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. प्याला तर आपल्याला ठाऊक आहे, पण तो म्हणतो, जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याच्याने घेवेल काय? कोणता बाप्तिस्मा येशू ख्रिस्त घेणार होता? त्या ठिकाणी तो स्पष्ट म्हणतोय, जो बाप्तिस्मा मी घेणार आहे. घेतलाय असं म्हटलं नाही. त्याने अगोदरच 2 बाप्तिस्मे घेतले होते. पहिला बाप्तिस्मा कोणता? पश्चातापाचा बाप्तिस्मा, जो योहानाने त्याला दिला होता. दुसरा बाप्तिस्मा त्याच वेळेस पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने त्याच्यावर आला होता. पवित्र आत्म्याने त्याचा बाप्तिस्मा झाला होता. मग तिसरा बाप्तिस्मा कोणता? जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्यासाठी घेवेल काय? कोणता बाप्तिस्मा होता? ज्या गेतसेमने बागेमध्ये त्याला प्राप्त झाला होता. गेतसेमने बागेमध्ये अटक झाल्यापासून, हे बाप्पा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो, हे शेवटलं वाक्य मरणाच्या आधी म्हणण्यापूर्वी जो बाप्तिस्मा होता तो दुःख सहनाचा बाप्तिस्मा. तो बाप्तिस्मा तो घेणार होता. जे दुःख सहन तो करणार होता. अटक झाल्यापासून पंत पिलाता पुढे झालेली चौकशी, त्याच्यावर झालेला अन्याय, रोमी शिपायाने त्याला धरलं, निंदा केली, निर्भत्सना केली, त्याच्या तोंडावर ते थुंकले, डोळे बांधून त्याला चपडाका मारल्या, डोक्यात काट्याचा मुकुट घातला, पाठीवर वेतांचे फटके मारले, रोमी शिपायाने कुऱ्हाडी खिळे त्याच्या शरीरामध्ये ठोकले, सर्वांनी निंदा केली, स्वकीयाने त्याचा धिक्कार केला, सर्वांनी निंदा नालस्ती केली, भयानक क्रूर आणि अमानुष मरण जे त्याने त्या ठिकाणी सोसलं. तो दुःख सहनाचा बाप्तिस्मा तो घेणार होता. तो बाप्तिस्मा तुम्ही घेतला आहे का? 3 प्रकारचे बाप्तिस्मे आहेत. दुःख सहनाचा बाप्तिस्मा आम्ही घेत आहोत का? होय प्रियानो, ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्यानं हा बाप्तिस्मा घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून संत पौल म्हणतो, मला ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि त्याच्या दुःखाची सहभागिता याची ओळख करून घ्यायची आहे. खरोखर फक्त पौलाला ख्रिस्त खरोखर कळला होता. तो काय म्हणतो माहिती आहे का? हा संत पौल, ज्याने इतक्या वर्ष देवाची सेवा केली, 35 वर्ष अविरतपणे ख्रिस्ताची मंडळी उभारण्याचं कार्य केलं, अनेक मंडळीची स्थापना केली, अनेक चमत्कार त्याच्याकडून घडले, अनेक पत्र त्याने लिहिले, एवढी ख्रिस्ताची माहिती त्याला पूर्णपणे आपल्यापेक्षा जास्त होती, तरी तो काय म्हणतो माहिती आहे का? मला ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि त्याच्या दुःखाची सहभागिता याची अजूनही ओळख करून घ्यायची. तो म्हणतो, ख्रिस्ताचं दुःख मला समजलंच नाही. होय, वधस्तंभावर मेलाय मला ठाऊक आहे, पण त्यांनी काय दुःख सोसलं हे मला त्याच्या अंतःकरणात डोकून जाणून घ्यायचे. त्याचं दुःख काय होतं ती ओळख मला करून घ्यायची. ख्रिस्ताचं दुःख सहन काय होतं हे केवळ त्या पौलाला त्याची एक छोटीशी चुनू किंवा झलक त्याला मिळाली होती. प्रियांनो, ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्यानं दरवर्षी गुड फ्रायडेला आपण येथे येतो आणि 3 तास येशूने वधस्तंभावर सोसलेलं दुःख, त्याने केलेली याचना, त्याने बोललेले शब्द यावर पूर्णपणे ऐकतो. ते ख्रिस्ताचं भयानक यातनादायी ते मरण, ते वेदना, क्लेश, शारीरिक इजा, हे सर्व आपण जाणतो. ते ऐकून आपल्याला गहीवरून येतं, डोळ्यामध्ये अश्रू येतात. पण केवळ ते शारीरिक दुःख, यातना आणि वेदना इथपर्यंत त्याचं दुःख सहन मर्यादित नव्हतं. ते तर फार थोडकं होतं. त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात त्याने वधस्तंभावर दुःख सोसलं. ते समजून येणं गरजेचं आहे. ख्रिस्ताने दुःख वधस्तंभावर कोणतं सोसलेलं आहे? शारीरिक तर होतंच, त्यापेक्षा भयानक एक आत्मिक दुःख त्याने सोसलेलं आहे. ते समजून घेणं महत्वाचं आहे. हो, येशू ख्रिस्त एक गोष्ट त्याला पूर्णपणे माहीत होती. तो जाणून होता, शिष्य मला विसरतील, शिष्य मला सोडून जातील, पण माझा पिता मला कधीच सोडणार नाही. पिता आणि पुत्र याचं अनंत काळासाठी ते एक होते, त्यांच्यामध्ये ऐक्य होतं. आणि म्हणून येशूने खात्रीपूर्वक सांगितलं होतं, पहा तुमची दानादान होईन, तुम्ही मला सोडून जाल, पण मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे. एक गोष्ट त्याला माहिती होती, संपूर्ण जग माझ्या विरुद्ध गेलं तरी पिता सदोदित माझ्याबरोबर आहे, तो मला सोडणार नाही. ही खात्री असलेलं येशू ज्यावेळेस वधस्तंभावर जातो, होय ते शारीरिक मरण मी सहन करेल, आणि ते सहन करता करता
होय, असंख्य यातना आणि वेदना होत आहेत, त्यामध्येच ज्यांनी त्याला छळलं त्यांच्यासाठी तो क्षमा मागतो. हे बाप पहिला क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्यास समजत नाही. त्यानंतर शेजारचा चोर आहे, त्या चोराने म्हटला तू येशील तेव्हा माझी आठवण ठेव. त्याच्यामध्ये त्याला तो आश्वासन देतो, तू आज सुखलोकात असशील. एवढ्या यातना सहन करत असतानाच आपल्या आईला पाहतो, आईची व्यवस्था करतो. बाई पहा तुझा मुलगा, मुला पहा तुझी आई. सर्व सहन करायला तो तयार होता, तितकी त्याची मनाची तयारी झाली होती. परंतु त्यानंतर काहीतरी वेगळ्याच यातना आणि वेदना त्याला जाणवू लागल्या. शारीरिक क्लेशापेक्षा भयंकर आत्मिक क्लेश त्याला जाणवू लागले. त्याला एक गोष्ट जाणवू लागली, आज मी या वधस्तंभावर आहे, तो माझ्या पिताचा पुत्र म्हणून नाही, तर जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा म्हणून वधस्तंभावर लादला गेलेला आहे. संपूर्ण जगाचं पाप त्याच्यावर ठेवल्यामुळं पाप आणि पावित्र्य हे एकत्र राहू शकत नाही. आणि म्हणून ह्या क्षणाला तो पित्या आता पित्राची ताटातूट होणार आहे, पिता मला सोडून जाणार आहे. आणि म्हणून मोठा आक्रोश करून आयुष्यात एकदाच कधीही त्याला देव न म्हणणारा तो म्हणतो, माझ्या देवा तू माझे त्याग का केलास. हे त्याचं आत्मिक दुःख आहे. हे आपण कधी जाणलंय का? ज्या पित्याविषयी त्याला एवढा भरोसा होता, अनंत कालासाठी ते एक होते, त्या पित्याने पुत्राला पराणमुख झाला, पित्याने पुत्राला पाठ केली, देवाने देवाचा त्याग केला, पित्याने पुत्राचा त्याग केला. हे त्याचं भयंकर दुःख. ह्यात कधी आपण अंतःकरणात डोकून पाहिलंय का? ते त्याचं दुःख एकाकी दुःख होतं, ते शारीरिक पेक्षा भयंकर आत्मिक दुःख. कारण त्या 3 तासामध्ये येशू ख्रिस्त प्रत्यक्षात नरकाग्नीतून होरपळून निघत होता. आणि नरकात देवाचं अस्तित्व नाही, नरकाग्नीतून तो चाललेला आहे. ह्या नरकाचा अनुभव जिथे अग्नी विचत नाही, किडा मरत नाही, जिथे केवळ रडण्यान दात खाणे चालते, असं नरकाग्नी त्याने सोसला. त्यावेळेस पित्याने पुत्राचा त्याग केला. हे त्याचं भयंकर दुःख. त्यामुळे संत पौल म्हणतो, ख्रिस्ताच्या दुःखाची ओळख मला करून घ्यायची. होय ख्रिस्ता, तू माझ्यासाठी काय सहन केलंस. नुसतं शारीरिक मरण नाही, ते तर कुणी सहन करतं, त्यानंतर बाकीचे जण वधस्तंभावर मेले. पण जे पित्याने तुझा त्याग केला, ती तुझी एकाकी लढत होती, पित्याने सुद्धा तुला सोडलं होतं, तू माझ्यासाठी तो नरकाग्नी सहन केला. म्हणून इथून पुढे मी आज स्वस्थ बसणार नाही. इथून पुढे तुझ्या दुःख सणाचा वाटेकरी होण्यासाठी मी आनंदाने पुढे जाईल. असं किती जणांना वाटत आहे. आणि ते संत पौलाने ओळखलं होतं. म्हणून त्याच्यासारखी संकट आणि अरिष्ट कुणीच सहन केले नाही. ख्रिस्ताने त्यासाठी काय केलं याची ओळख त्याला झाली होती. आणि म्हणून ख्रिस्तासाठी आपलं प्राण अर्पण आनंदाने करत होता. म्हणून हा बाप्तिस्मा होणं फार गरजेचं आहे. बाकीचे 2 बाप्तिस्मे आमचे झालेत, पश्चातापाचा झालाय, पवित्र आत्म्याने झालाय. पण दुःख सणाचा बाप्तिस्मा, दुःख सण नवीन करारामध्ये अविभाज्य भाग आहे. ख्रिस्ती विश्वासणारा याला मानसिक दुःख, इतरांपासून निंदा, छळ, अपमान, इतरांचे हेवे दावे, खोटे आरोप हे सर्व सहन करावे लागणार. पण ते करणं गरजेचं आहे. कारण दुःख सणाचा बाप्तिस्मा जो येशूने घेतला तो आम्ही देखील घ्यावा. आणि म्हणून येथून पुढे आपण जे 3 बाप्तिस्मे आहेत त्याच्यावर विचार करूयात. आणि त्या 3ही बाप्तिस्मा जे येशूने सहन केले, जे येशूने त्या ठिकाणी पार पाडले, ते आम्ही सुद्धा या ठिकाणी पार पाडूयात. आमचा नव्याने जन्म होणं गरजेचं आहे, पश्चातापाचा बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याने आमचा अभिषेक होणं, बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे. आणि शेवटी दुःख सणाचा बाप्तिस्मा जो येशूने घेतला तो देखील आमचं घेणं गरजेचं आहे. आत्ममंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. प्रार्थना करूयात. स्वर्गीय पित्या,